नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये तिथून नित्या चालत येत असते. शालिनी उष्टी हळद घेऊन पाहुणीकडे जात असते. त्याच वेळेला दैवीचा चमत्कार होणार असतो. इथे माई देवीपुढे हात जोडून जयदीप आणि गौरीचं लग्न व्हावं यासाठी विनंती करत असते आणि काहीतरी चमत्कार कर असं म्हणत असते. त्याच वेळेला शालिनी येते आणि तिचा गौरीला धक्का लागतो आणि त्याच वेळेला त्या धक्क्यामुळे आता गौरीच्या हातचं ताट हे खाली पडतं आणि ताट खाली पडल्यामुळे सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसतो आणि देवीचा माईने म्हटल्याप्रमाणे एक चमत्कार घडलेला असतो. एवढ्यात अधिराज नित्याला वाचवायला येतो आणि त्याच्या हातची हळद ही गौरीच्या माथ्यावर लागते आणि हळद लागल्यानंतर आता शालिनीला सगळं काही आठवू लागतं की मागच्या जन्मात देखील जयदीप गौरीचं असंच झालेलं होतं. मागच्या जन्मात डोकीचा पाय घसरला होता आणि पाय घसरल्यानंतर जयदीपला लागल्यावर ती उष्टी हळद ही गौरीला लागली होती. हे आठवल्यानंतर आता शालिनीला सगळं घाबरायला व्हायला लागतं. ती म्हणते की हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत. सगळेच जण बघत असतात. गौरी आणि जयदीप हे एकत्र असतात. त्याच वेळेला तिथून मावशी आणि विमल येते आणि विमल आल्यानंतर तिला राग यायला लागतो. ती विचार करते की हे सगळं काय चालू आहे. हा देवीचा चमत्कार समजायचा की आणखी काही. अधिराजची उष्टी हळद नित्या मॅडमला लागली. पाहुणी विचार करू लागते. नित्या अधिराजला चिकटण्यासाठी एक पण कारण सोडत नाही असं ती बोलून मोकळे होते. आणि त्याच वेळेला गौरी आणि जयदीप हे एकमेकांच्या मिठीमध्येच असतात आणि गौरीला काहीही सुचत नसतं. ती फक्त बघत असते. लवली आणि संध्या सगळेच खुश झालेले असतात. त्याचप्रमाणे राजमा देखील खूपच आनंदामध्ये असते. पाहुणीचा मात्र थोबडा वाकडा होतो. ती म्हणते की ह्यांचं ना नेहमीचंच आहे. काहीतरी कारण कळून ही गौरी ही नित्या याच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करू लागते आणि अधिराज हा अगदी वेगळ्याच प्रकारे तिच्याकडे बघू लागतो. सगळ्या बायका तोंडात बोटं घालतात आणि म्हणतात की अरे बापरे, हे काय झालं आहे. उष्टी हळद या मॅडमला लागली. आणि त्याच वेळेला नित्या पटकन बाजूला होते आणि ती आजूबाजूला सगळ्यांकडे बघू लागते. त्याच वेळेला आता अधिराज हा तिच्याकडे बघत असतो. नंतर माई म्हणत असते की गौरी काय सुचवलं आहेस की नाही तू. तेव्हा ती म्हणते की आज काय झालं ते समजलं ना माई. तेव्हा माई म्हणते की हो माझे जयदीप गौरी, मी माझ्या देवीला बोललेच होते की काही करून या दोघांना एकत्र आणायचंच आहे, म्हणूनच तिने ते कार्य केलं. तेव्हा लवली म्हणते की बघा ना, समद्यांसमोर उष्टी हळद ही मॅडमला लागली. तेव्हा लगेच माई म्हणते की आता पुढं काय करायचं. तेव्हा गौरी सांगते पुढे माझं ठरलेलं आहे. यानंतर आता जेव्हा लग्नाचा दिवस असेल तेव्हा ठरल्याप्रमाणे जयदीप हा मारुतीच्या दर्शनासाठी जाणार आणि त्याच वेळेला पाहुणी एकटीला गाठायचं बघायचं. पाहुणी ज्या वेळेला एकटी असेल त्याच वेळेला तिला गाठायचं आणि तिला तिथून घेऊन जायचं. तेव्हा राजमा म्हणते की म्हणजे काय, पाहुणीला किडनॅप करायचं आई असं म्हणणं आहे का तुझं. तेव्हा ती म्हणते की हो तसंच करायचं आहे, पाहुणीला किडनॅप करावं लागेल, त्याशिवाय काही व्हायचं नाही. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की पाहुणीला किडनॅप करायचं म्हटलं त्यावेळेला राजमाला धक्काच बसतो. राजमा म्हणते की हे सगळं कसं करायचं पण, आणि कोणाला संशय आला तर, जर तिचं किडनॅपिंग झालंच नाही तर काय करायचं. तेव्हा ती म्हणते की किडनॅप झालं तरीही तिचं लग्नच मोडेल, मग तू लग्नाला कशी बसणार असं ती विचारते. तेव्हा लवली म्हणतो की मॅडम पदर घेऊन बसतील त्यात काय एवढं. तेव्हा ती म्हणते की पदर घेऊन बसलीस आणि जरी तुला कोणी ओळखलं तर काय. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे ना, दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर माझं आणि जयदीपचं लग्न होईल किंवा ते नाही झालं तर राजमा त्या दोघांचं तरी लग्न मोडेल ना. असं सांगितल्यावर लवली म्हणतो की एकदम भन्नाट आयडिया आहे. तेव्हा माईलाही ती आयडिया पटते. ती म्हणते की होय गं हो रे, असंच करूया आपण. आणि त्याच वेळेला ती म्हणते की चालेल असंच आपण करूया, मग पुढे बघूया काय घडतं ते. आता तिला म्हणजेच पाहुणीला किडनॅपिंग करण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. शालिनी रेस्ट हाऊसवर आलेली असते. ती दारू पित असते. ती म्हणते की हे सगळं काय घडतंय नेमकं. तिथे गौरी आणि जयदीप यांच्या बाबतीत पण असंच घडलं होतं आणि आज अधिराज आणि नीता या दोघांच्या बाबतीत पण असंच कसं घडू शकतं. तिला आता संशय यायला लागतो. मी म्हणते की काही करून मला त्या पाहुणीचं आणि अधिराजचं लग्न करायचं आहे, पण हे होत नाही आहे. ती नित्या सारखी मध्ये मध्ये येत आहे. आता मला खरंच बघावं लागेल त्यांचं काय होते ते. त्या नित्या आणि अधिराजला मध्ये मध्ये आलेलं मला चालणार नाही आणि ती नित्या अधिराजपासून मला वेगळी करायचीच आहे. गेल्या जन्मात दोघंजणं वेगळे होताना मरतानाही सोबतच होते, पण आता या जन्मात मला त्यांना सोबत बघायचेच नाही. नित्या आणि अधिराज यांना वेगळं करायचंच आहे. काही करून नित्याचा बंदोबस्त केला पाहिजे. सोमा सोमा असं ती जोरात ओरडते आणि सोमनाथ येतो. त्याच वेळेला ती त्याला सांगते की एक काम कर, तुझ्या माणसांना सांग
नित्याला किडनॅप करायचं आहे, मी सांगते ते लक्षात ठेव, असं म्हणून ती त्याची कॉलर धरून त्याला धमकी देते. आणि तो गेल्यावर म्हणते की आता नित्याला मी ह्याच्यापासून कायमचं बाजूला नाही केलं तर माझं नाव शालिनी नाही लावणार, असं म्हणून ती तिचा नेहमीचा डायलॉग म्हणते. तर इथे सावरी ही म्हणते की दाद्या दाद्या लवकर ये बघ, काय आलं, तुझ्या मुंडावळ्या आल्या. तेव्हा आता तो धावत बाहेर येतो आणि ती म्हणते की आता लावून बघूया का. विमल ओरडते आणि म्हणते की अगं मुंडावळ्या उद्या लग्न आहे तर उद्या बांधायच्यात, आता नाही बांधायच्या आहेत त्या. त्यानंतर इथे विमल तिला ओरडते आणि म्हणते की काय लहान मुलांसारखं बघताय तुम्ही, आता मोठी झाली आहे सावरी तू, असं म्हटल्यावर तिथून लवली आणि संत्याचा आवाज येतो. दोघंजणही येतात आणि राजाला म्हणतात की राजदा राजदा खूप मोठा भयंकर प्रकार घडलेला आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की काय रे काय झालं. तेव्हा तो येतो आणि त्याच्या मागोमाग लक्ष्मी येऊन म्हणते की आपल्या नित्या दिदीला घेऊन गेले आहेत. तेव्हा तो म्हणतो की कोण कोण घेऊन गेले. तेव्हा ती म्हणते की अरे आम्ही मार्केटमध्ये जात होतो, 4 गुंड आले आणि ते नित्याला उचलून घेऊन गेले. तेव्हा राजमाला तो म्हणतो की राजमा घाबरू नकोस, काही होणार नाही नित्या मॅडमला, मी जातो. तेव्हा तो पळून चाललेला असताना तिथे विमल जाते आणि म्हणते की काय चाललं आहे काय तुझं, काय म्हणतोयस तू. तेव्हा ती म्हणते की हे सगळं शांत बस, तुला कळत नाही का, अरे तुला उष्ट्या अंगाने जायचं कसं. तेव्हा ती म्हणते की तुला हळदीच्या उष्ट्या अंगाने जाता येणार नाही. अधिराज म्हणतो की एक बघ आयडे माझं समजून घे, त्या नित्या मॅडम आहेत त्यांना असं संकटात कसं टाकू शकतो आपण. आणि अगं आपल्याबरोबर देवीच्या पालखीला आल्या होत्या त्या, आणि जर देवीच्या पालखी वाहणाऱ्याची इच्छा पूर्ण केली नाही तर काय होईल, देवी आपल्याला पावल का, तू देवीला काय उत्तर देशील. असं म्हटल्यावर ती गपचूप बसते. विमल जाण्यासाठी त्याचा हात सोडून टाकते आणि तो नंतर पुढे येतो. आणि नंतर ती हात सोडून गेल्यावर तिथून अधिराज धावत निघून जातो आणि पाहुणी हे सगळं ऐकते आणि हे ऐकल्यावर तिला खूपच राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काही गुंड हे बाहेर बसलेले असतात. ते म्हणतात की यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल, ह्या मॅडमकडे उद्यापर्यंत वेळ आहे, उद्या त्यांना सोडून द्यायचं, एकदा की लग्न लागलं की उद्या दिलं सोडून. तेव्हा पोरं म्हणतात की नीट लक्ष ठेवा, नाहीतर माझा डोळाच लागला, मला घाईत झालेली, असं काहीतरी म्हणशील आणि जाशील. त्यानंतर नित्या आता म्हणत असते की हे सगळं कारस्थान हे त्या शालिनीने केले, मॅडम म्हणजे शालिनीच असेल, मला तर वाटतं आहे की हे सगळं हिने मुद्दाम मला इथे अडकून ठेवण्यासाठी केलेलं असेल. असं म्हटल्यावर आता इथे नित्याला राग येऊ लागतो. नित्या म्हणते की आत्ता मी या शालिनीला सोडणार नाही, काही झालं तरी तिचा चेहरा हा अधिराजसमोर खरा आणणारच मी. अधिराज जंगलात येतो आणि इकडे तिकडे शोधू लागतो. तो म्हणत असतो की मॅडम कुठे असतील. तर इथे एके ठिकाणी शालिनी आणि सोमा येत असतात. तो शालिनी खूपच दमलेली असते. शालिनी म्हणते की अरे कुठे आहे. तेव्हा सोमनाथ म्हणतो की मॅडम आत्ता इथं असेल. तेव्हा शालिनी म्हणते की अरे इथं आहे म्हणून म्हणून तो 2 मैल चालवत आणली रे मला, अजून किती लांब आहे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम जरा लांब ठेवलं तिला गावापासून, नाहीतर कोणाला पत्ता लागेल ना. तेव्हा ती म्हणते की निदान कारने येता येईल असं तरी ठेवायचं, एवढ्या लांब ठेवलं, मला तरी तिथे पोचता आलं पाहिजे. तेव्हा सोमा म्हणतो की आलो मॅडम, जवळच आलो, इथेच आलो आपण, फक्त तिचा कोणालाही थांगपत्ता लागायला नको ना, म्हणूनच माझ्या पोरांनी त्याला लांब ठेवलं. शालिनी म्हणते की काय झालं तरीही अधिराज इकडे येणार नाही आणि त्याला आता हळद लागली आहे, तो काय आता इथे येत नसतो. ठीक आहे जाऊ दे, चल आपण जाऊया, त्या नित्याला घाबरलेलं मला बघायचंच आहे, असं म्हणून ती आता पुढे पुढे चालत चाललेली असते. अधिराज नित्याला शोधत शोधत आलेला असतो. तो पूर्ण जंगलामध्ये इकडे तिकडे शोधतो, पण त्याला मात्र ती कुठेही सापडत नाही, म्हणून तो आता काळजीमध्ये असतो. नेमक्या नित्या मॅडम कुठं असतील आणि त्यांना कोणी किडनॅप केलं असेल असा प्रश्न पडतो. तेव्हा तो खाली बघतो, खाली बांगडी असते. हा त्याच्या लक्षात येतं की ही बांगडी म्हणजेच नित्या मॅडम आहेत आणि नित्या मॅडम इथेच कुठेतरी आहेत हे त्याला अंदाज लागतो. तर इथे नित्या ही घाबरलेली असते. ती म्हणते की काही करून मला त्या पाहुणेचं आणि अधिराजचं लग्न थांबवलंच पाहिजे. समोर तिला एक आरी दिसते, त्या आरीच्या इथे ती जाण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ती कशीबशी गुन्ह्यांना धरून धरून उठते आणि पाय बांधलेले असतात तरीही कशीबशी पाय पुढे पुढे करते आणि तिथून येऊन ती रशी हाताची कापण्याचा ती प्रयत्न करू लागते आणि ती रशी कापण्यामध्ये ती यशस्वी देखील होते. त्यानंतर इथे माई रडत असतात. त्या म्हणतात की काय होणार आहे मला खरंच काही कळत नाही, त्या शालिनीचा डाव असणार आहे हा. तेव्हा राजमा म्हणते की माई साई आजी काळजी करू नको, तिथे जयदीप गेलाय ना, जयदीप गौरीला सोडवणारच बघ, तू काळजी करू नकोस, तो उष्ट्या हळदीच्या अंगाने पण गेलाय तिला सोडवण्यासाठी. तेव्हा माई म्हणते अरे पोरांनो, तुला त्या शालिनीचे डावपेच शक्य म्हणजे माहिती नाही,
अरे ती कसा सूड उगवते तुम्हाला माहिती नाही, आम्ही बघितलं आहे म्हणून तिच्याबद्दल भीती वाटते. ती नियतीशी पण 2 हात करणं कमी करणार नाही आणि आपल्याला तिच्याशी 2 हात करणं कसं जमणार आहे. तुम्हाला माहिती नाही पोरांनो, लवली म्हणतो की आता तेव्हा जयदीप गौरी होते हे नित्य अधिराज आहेत. देवीने त्यांना या जन्मामध्ये एकत्र आणण्यासाठीच पाठवलं आहे. मग अजिबात काळजी करू नकोस माई, सगळं काही व्यवस्थित होईल. तू अजिबात घाबरू नकोस. आणि जयदीप त्या शालिनीला बरोबर पुरून उरणार आहे, तू घाबरायचं नाही. राजदा काही त्या गुंडांना आणि तिला सोडणार नाही, लक्षात ठेव. आणि लक्ष्मी देखील तेच म्हणत असते की माई आजी तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. माई म्हणते की पोरांना तुम्ही म्हणतात तसंच होऊन दे, पण जर त्या शालीने पुन्हा काहीतरी पलटवार करण्याचा प्रयत्न केला तर काय करणार आहोत आपण. जर तिने नित्यालाच काही केलं तर आपण काय करायचं. तेव्हा राजमा आणि लवली दोघेही मिळून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतात आणि म्हणतात की काही होणार नाही, तू शांत राहा. तर इथे शालिनी आल्याबरोबर सगळे पोरं तिच्या पाया पडून नमस्कार करत असतात. तेव्हा ती म्हणते की 1 मिनिट थांबा जरा, मला सांगा ती कुठे आहे. तेव्हा पोरं म्हणतात की ती आतमध्ये आहे. तेव्हा शालिनी म्हणते की तिला काही खायला प्यायला दिलं नाही ना. तेव्हा पोरं नाही असं म्हणतात. मग ती म्हणते की बरं झालं, तिला मला दयनीय अवस्थेमध्ये बघायचं आहे, कशी हलाखीचं राहते, कशी अन्ना वाचून राहिली आहे ते मला बघायचं आहे तिला, असं म्हणून ती आता पुढे येत असते. त्याच वेळेला सोमा म्हणतो की चला मॅडम, तिकडेच ठेवली आहे तिला, आपण बघूया आता तिचे काय हाल झाले असतील ते. आणि इथे गौरीचा हात कसाबसा नेहमी सुटलेला असतो. नेमका हात सुटतो आणि ती स्वतःला सोडवायला सुरुवात करते. अगोदर स्वतःच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढून टाकते, स्वतःचे हात सोडते आणि नंतर स्वतःचे पाय देखील ती आता तिथून सोडवून घेते. आणि या सगळ्यामध्ये आता गौरी खूपच घाबरलेली असते. समोर तिला खिडकी दिसते आणि त्या खिडकीच्यामधून ती जाण्याचा प्रयत्न करू लागते. तेवढ्यात शालिनी आतमध्ये येते. शालिनी आल्याबरोबर म्हणते की ती कुठे आहे. तेव्हा समोर खिडकी उघडी दिसते. मुलं म्हणतात की मॅडम इकडून पळून गेली, कशी पळून गेली ती. तेव्हा एका माणसाला ती जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की शोधा तिला, लवकर शोधा नाही तर तुमची काही खैर नाही, असं म्हणून आता ती तिला शोधू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळी मुलं धावत असतात आणि त्या बघा ती पोरगी तिकडे पळाली असं म्हणून तिच्या मागे मागे जातात. नित्या ही जीवात जीव धरून पुढे पुढे धावत धावत चाललेली असते. कशीबशी धावत येते आणि समोर तिला अधिराज दिसतो. अधिराजला जाऊन ती धडकते. तेव्हा अधिराज म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही इकडे. नित्या म्हणते की मला माहीत होतं की तू इथेच येणार आहेस, मला ठाऊक होतं तू मला वाचवायला नक्की येणार, हळद लागली तरी काय झालं, तू कधीही मला असंच सोडणार नाहीस. त्याच वेळेला गुंड येतात आणि त्यांच्या चारी बाजूला उभे राहतात. आता अधिराज आणि नित्यामध्ये असतात. तितक्यात शालिनी तिथे येते आणि शालिनी मागेच उभी असते. ती सगळं बघत असते. तेव्हा सोमनाथ म्हणतो की अहो मॅडम हा तर आला की. तेव्हा ती म्हणते की हा कसा काय आला, हा तर हळद लागलेली असतानाही हिच्यासाठी वाचवायला आला. तेव्हा नित्याच्या ज्या खाली पडलेल्या बांगड्या असतात त्या बांगड्या अधिराज हा तिच्या हातामध्ये पुन्हा घालतो आणि ती त्याच्याकडे आता पाहतच राहते. नंतर अधिराज इथे हा कशाला कडमडला असं सगळं तो म्हणायला लागते. आणि अधिराज आता प्रत्येक गुंडाला मारायला सुरुवात करतो आणि प्रत्येकजण आता त्याच्या हातून मार खायला लागतो. एक एक गुंडाला येऊन अधिराज धुवून काढत असतो. शालिनीला हे पाहून धक्काच बसतो. शालिनी म्हणते की काय रे सोमा, हे कसले असले फुसके गुंड आणलेस तू. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अधिराजला नित्या म्हणत असते की नित्या उद्या या घरामध्ये लग्न कार्य आहे, उद्या लग्न आहे आणि तेही तुझं माझ्याबरोबर आणि माझं तुझ्याबरोबर लग्न होणार आहे. हे म्हटल्यावर आता अधिराज तिच्याकडे धक्का लागल्यासारखंच अगदी बघू लागतो. त्याला काही समजत नसतं की नित्या असं का बोलत आहे. आणि या सगळ्यामुळे नित्यालाही फारच बरं वाटत असतं. तर सोमनाथ आता म्हणतो मॅडम काय झालं. तेव्हा ती म्हणते की त्या पाहुणीचं आणि अधिराजचं लग्न हे तिथे न होता इथेच रेस्ट हाऊसवर व्हायला पाहिजे, काही करून त्यांचं लग्न इथेच झालं पाहिजे असं ती त्याला म्हणते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.